हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही आता जसं बघता आहात तसं माझी सकाळी सगळी जेवणाची गडबड सुरू आहे. तर आज आपण फ्लावर, बटाटा, टमॅटो रस्सा भाजी करतो आहे आणि बाजूला मी धणे जिरे पूड पण भाजायला ठेवली आहे. तर सगळ्यात पहिले मी आधी वाटण भाजून घेतलं. कांदा, खोबरं, काही खडे मसाले आपले घेतले आणि छान भाजून घ्यायचे. इकडं आता मी फोडणी करते आहे. फोडणीमध्ये आपले नेहमीचे ठेवणीतले आपले मसाले, हळद, तिखट सगळं टाकायचं. नंतर आपण तयार केलेलं सगळं वाटण आहे ना ते भाजीबरोबर छान परतून घ्यायचं 2 मिनटं. छान त्याला तेल सुटेपर्यंत परतलं ना की मग भाजीला कलर खूप छान येतो. तर ते पूर्णपणे मी असं छान परतून घेते आहे आणि नंतर त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकलं. गरम पाणी टाकलं ना की कलर पण भाजीला खूप छान येतो. आता इथे व्यवस्थित परतून झाल्यानंतर पाणी टाकायचं आणि इकडे साईड बाय साईड माझं धणे जिरे पूडसाठी पण तयारी चालू होती. मी एकदा करून ठेवली की कसं आपल्याला 15 दिवस पुन्हा बघावं लागत नाही, घायच्या वेळेला मग धावपळ नको. आता इथे मी गरम पाणी टाकलं आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर त्याच्यावर पेरली आहे आणि 3 शिट्ट्या झाल्या ना की आपली भाजी मस्तपैकी रेडी होते. कुकरला 3 शिट्ट्या वाफे होतात. आणि इकडे मी ना मस्त तुम्हाला आणखी एक रेसिपी सांगते, कांद्याची चटणी. तर हे 3 कांदे ना मी ओबडधोबड असं एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि छान आपली जिरं, मोहरी, कढीपत्त्याची मस्त हिंग टाकून फोडणी करायची आणि त्यात हळद आणि लाल तिखट टाकायचं आणि थोडीशी धणे जिरे पूड टाकायची आणि मग नंतर आपले कांदे त्यात टाकायचे. नंतर कोथिंबीर टाकायची, थोडा गूळ टाकायचा, दाण्याचा कूट टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान हे सगळं परतवून घ्यायचं आणि थोडा वेळ याला झाकण टाकून आपल्याला छानपैकी मस्त शिजू द्यायचं. एकदम मंद आचेवर याला ठेवायचं, छानपैकी त्याला शिजू द्यायचं. इकडे माझे साईड बाय साईड सगळे कामं पण सुरू आहे गडबडीमध्ये. आणि हे पाता छान असं परतलं, त्याला परतायचं आहे. इकडे भाजीच्या शिट्ट्या पण चालू होत्या माझ्या. छान हळूहळू त्याला मस्त कलर यायला लागतो. जसं जसं आपण त्याला परततो तसा गूळ टाकलाय ना आपण, त्याला छान कलर येतो. आता थोडंसं त्याला मी वाफायला ठेवलं आहे. हे आपली कांद्याची चटणी पण तोंडी लावण्याचा दुसरा प्रकार मी तुम्हाला दाखवला आज. छान चटणी तयार झाली आहे, खूप छान. उन्हाळ्यात जर आपली भूक जाते ना तेव्हा करून पाहावं. हाय, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? तर प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आत्ताच मी संध्याकाळची नित्यसेवा सगळी झालेली आहे. आज महालक्ष्मी देवीचा शुक्रवार आहे, तर मी दर शुक्रवारी महालक्ष्मी देवीची पूजा मांडते. तर म्हटलं आज तुम्हालाही दाखवावे कशी पूजा मांडते ते. ही अशी मी पूजा मांडत असते. अगदी सोपी पूजा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर करावी. याचे खूप छान रिझल्ट येतात. एका कलशामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये सुपारी आणि रुपया टाकायचा. त्यानंतर त्याच्यावर 5 विड्याची पानं ठेवायची आणि एक वाटी घेऊन त्यात गुंजभर कुठलंही सोनं आपलं त्यात ठेवायचं. सोन्याची पूजा करायची असते. सोनं ठेवल्यावर त्याच्यावर हळदी, कुंकू, अक्षदा व्हायच्या आणि एक वेलची आणि एक लवंग टाकायची असते त्याच्यामध्ये. नंतर फुलं व्हायचे. फुलं व्हायल्यानंतर 2 वेळा उदबत्ती ओवाळायची, दिवा ओवाळायचा आणि मेन म्हणजे धूप दाखवायचा. देवीला धूप अत्यंत प्रिय असतो. आणि असे गेले मी जवळजवळ 20 वर्ष ही पूजा मांडली आहे. खूप खूप छान रिझल्ट असतात देवी लक्ष्मीची पूजा केल्याचे. दर शुक्रवारी पूजा करावी नित्यनेमाने. आणि संकट तर हे काय आपण टाळू शकत नाही, पण त्याची तीव्रता कमी करायला या पूजेची नक्कीच मदत होते. आणि आपल्या घरातल्या सगळ्या परिवारातल्या सगळ्या लोकांचं आयुष्य, आरोग्य सगळं चांगलं राहावं यासाठी आपण नियमित प्रार्थना करावी. देवी आपल्याकडे कायम आपल्या पाठीशी असते. आणि मला खूप छान रिझल्ट मिळाले आहेत. माझ्या काकांनी ही पूजा मला करायला सांगितली होती. ते ज्योतिषशास्त्री आणि या बाबतीत त्यांचा अभ्यास पण खूप गाढा आहे आणि मला खरोखर याची प्रचिती आली आहे. तर म्हटलं असतात माझ्या फॅमिलीबरोबर पण ही पूजा मी शेअर करावी. तर तुम्ही पण जमेल तसं तर नक्की ही पूजा करून बघा. तुम्हाला काही दिवसातच छान रिझल्ट मिळतील. खूप सुंदर वाटतं आणि प्रसन्न वाटतं. घरात सगळीकडे धूप फिरवायचा आणि देवासमोर आधी ठेवायचा. 10 मिनटं नंतर सगळ्या घरात हा धूप फिरवायचा. खूप छान वाटतं.
आणि हे करून झाल्यानंतरच ना आपल्या उंबरठ्याचं पण हळदीचं लेपन करायचं. ही पूजा मांडायच्या आधी हळदीचं लेपन कसं करायचं याच्यावर मी एक तुम्हाला सेपरेट व्हिडिओ दाखवेल, कारण मी हे सकाळी केलं होतं, पण आज आमच्या बिल्डिंगची साफसफाई झाल्यामुळे त्या लोकांनी ते सगळं वॉशआउट केलं गेलं त्यांच्याकडून. तर हळदीचं लेपन पण अतिशय सोपं आहे. वाटीत हळद भिजवायची, उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं, त्याच्यावर हळद सगळी लावायची आणि हळदी कुंकू लावून उंबरठ्याची पण पूजा करायची. त्याला पण फुलं व्हायचे, सगळं छान तिथं समोर रांगोळी काढायची आणि मग ही पूजा मांडायला घ्यायची. जास्तीत जास्त 15-20 मिनटात होऊन जाते, पण याचे रिझल्ट्स खूप छान येतात. तर म्हटलं आज तुमच्याबरोबर ही छान पूजा शेअर करावी. शुक्रवारची ही पूजा मांडल्यानंतर शांत प्रसन्न चित्ताने देवीसमोर बसायचं आहे आणि ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र देवीचा आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. आणि त्याने खूप छान आपल्याला रिझल्ट येतात. आणि देवीपुढे दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि पूजा झाल्यानंतर देवीपुढे वरती पण मी फोटोसमोर धूप ठेवला थोडा वेळ, आणि नंतर सगळ्या घरभर फिरून आपल्या दारासमोर पण थोडा धूप ठेवायचा. ही पूजा आपल्याला दिवे लागणीच्या वेळेला करायची आणि दर शुक्रवारी ही पूजा करायची. जास्तीत जास्त 20 मिनटात आपली ही पूजा होऊन जाते, पण आपल्या सगळ्या पूर्ण परिवारासाठी खूप लाभदायक आणि छान पूजा आहे आणि देवीचं करून केव्हाही आपल्याला प्रसन्न वाटतं. तर तुम्हाला जमलं तर नक्की हे फॉलो करा. फ्रेंड, सध्या बाहेर जाणं फार मुश्किल झालं आहे. इतका उकाडा वाढला आहे ना मुंबईमध्ये की अशक्य होतं आहे बाहेर पडणं. आणि त्यात आमच्या कारला पण प्रॉब्लेम झाला आहे, कार ब्रेकडाऊन झाली आहे. आणि आईची तब्येत आता छान आहे. काल 2 दिवस तिला फिवरिश वाटत होतं, पण आता सगळे आम्ही ओके आहोत. पण कसं ते बाहेर पडायलाच नको वाटते, इतकी गरमी वाढली आहे ना, खूप हीट आहे. तर म्हटलं घरातल्या घरात तोपर्यंत तुमच्याशी मी छान छान रेसिपी शेअर करते, थोड्या गप्पा मारते तुमच्याशी, आणि काय महत्त्वाचं असेल तर तेही तुमच्याशी शेअर करते. सकाळी पण मी तुम्हाला छान रेसिपी शेअर केलेली आहे, ती पण तुम्हाला कशी वाटली सांगा. आणि आत्ता संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे. आपला गावरान बेत केला आहे मस्त, लाईट संध्याकाळी खावं वाटतं. तर मस्त भाकऱ्या केल्या आहेत, पालेभाजी केली आहे. आणि काल मी ज्या मिरच्या दाखवल्या ना, त्या तुम्ही फ्रीजमध्ये 8 दिवस पण ठेवू शकतात. गावाला सुद्धा त्या बाहेरसुद्धा चांगल्या राहू शकतात, कारण आपण फक्त तेलावर करतो ना. तर त्या तोंडी लावायला तुम्ही 8 दिवस फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा वापरू शकतात. तर ते काल मी सांगायला विसरले होते, ते पण आत्ता ॲड करते. आणि आत्ताचा आमचा मेनू पण दाखवते तुम्हाला. हे माठाची भाजी छान झालेली आहे, तयार आहे. आमटी उकळते, इकडे भाकऱ्या चालू आहेत गरम गरम. आणि या मिरच्या पण तोंडी लावायला आता आपण घेऊ शकतो, हे 8 दिवस छान राहतात. आजचा हा छोटासा आपला घरगुती व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आज निधी आणि आई व्हिडिओमध्ये दिसत नाही, कारण आई पण आराम करते, पण फ्रेश आहे तशी, पण आराम करते. आणि निधीचा अभ्यास सुरू आहे. तर म्हटलं आपण आज घरगुती व्लॉग बनवा. तर आज व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या नवीन फ्रेश विषयाच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.